तर प्रियेश पाटील ज्यांचं पहिलं षटक सुरतं आहे, अगदी या संघाचा अगदी आताच्या घडीचं म्हटलं तर बिलोची संघाचा एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तेच प्रियेश पाटील सुरुवात करतायत. पहिला चेंडू ज्या पद्धतीने मागता इथे बघा, खराब चेंडूने सुरुवात तर होती. पंचांनी नो बॉल घोषित केला. हाईट फॅक्टर पहिला पंचांनी तपासला आणि त्यामुळे फ्री हिट लागू झाली. या पहिल्या चेंडूवर अगदी खराब चेंडू गोलंदाजी झाली. अशा प्रकारची अपेक्षा संघाला नाही आहे प्रियेशसारखा एका चांगल्या गोलंदाजाकडून, परंतु अगदी सकाळचं सत्र आहे. पहिला चेंडू राखण्यासाठी मात्र त्यांना या स्पर्धेतून सुरुवात मिळाली, पण या सुरुवातीचा मग त्यांना लाभ घेता आला आणि पहिला चेंडू त्यांनी नो बॉल टाकून गेलेत. त्यामुळे संघाची धावसंख्या देखील पाहतो आपण. धावफलकावर सुरुवात होताना नो बॉलने एकने वाढली गेली किंवा एकने पोहोचते ती धावफलकावर एक, आणि फ्री हिटची आता संधी असेल. डबल धमाका विपुल यांना आता ही संधी आहे, मात्र या संधीचा तेवढासा फायदा घेताना कारण खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन गेला तो दृष्टी मागे डॉट स्वरूपात, आणि त्या दरम्यान मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली. निश्चितच चांगल्या मात्र कमबॅक करतायत गोलंदाज पहिला चेंडू संपवताना. एकत्रित 5 धावा आल्या, कारण चौकार आला होता बघशी, म्हणजे 5 धावा आल्या. आणि त्यानंतर या षटकातील पुढच्या चेंडूला चांगला स्ट्रोक मारताना विपुल यांची सुरुवात होती. बघूया चेंडू फटकवल्यानंतर लगेच 2 धावा आपल्या खात्यात जमा केल्या गेल्या. चेंडू निघाला होता स्क्वेअर लेग रिजनला. या दरम्यान 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाची धावसंख्या आता पोहोचली 30 वर 7 रन. 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या होत्या सुरुवातीला नो बॉल, त्यानंतर चेंडू सीमा पार झाला होता, म्हणजे त्या 5 धावा बोनस मिळाला. आणि त्यानंतर आता 2 धावा करतात विपुल, जे सामना करतील पुढच्या चेंडूचा. षटकातील पुढचा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळ होतं, ते स्वतः चेंडू घळघळतो पण असं पाहून बघितलं शतरक्षक मागे आहेत आणि याचाच फायदा उचलत अगदी सहज त्याने 1 धाव जी अर्जित केली गेली. संघासाठी धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. ती आरपी लाईन वाढा संघाची आपण जर धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 3 चेंडू संपताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. तर रुपेश लोखंडे आता प्रथमच स्ट्राईकवर येतील, या षटकामध्ये प्रथमतः सामना करतील तो प्रियेश पाटील यांच्या पुढच्या चेंडूचा. इथे मात्र गती कमी ठेवली, पण चेंडू उंची चांगली दिली होती आणि त्यामुळे चेंडू गेला तो यष्टी मागे डॉट स्वरूपात. तर बिलोश संघ आपण पाहतो गेले कित्येक वर्ष या स्पर्धेत नेहमीच सहभाग आपला असतो, त्याचा चांगल्यापैकी त्यांनी कामगिरी करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु यंदा बघूयात चांगलं इथे त्यांना काम करावं लागेल, कारण वाडासारखा एक बलवान संघ त्यांच्यासमोर असेल. एक चांगली कामगिरी इथे होणे गरजेचं सुद्धा राहील. याच मात्र बॅटचे चेंडू गेला होता पाठीमागे, बॅकअप मात्र होते पाठीमागून एस्टच्या मागे जे शतरक्षक आहेत त्यांनी चेंडूला स्टॉप केला आहे आणि तोपर्यंत सहज त्याने 1 धाव जी रुपेश यांच्या बॅटमध्ये आलेली, आणि नुकतंच त्यांनी देखील आपलं वैयक्तिक खातं उघडलं. तर 1 धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचली 9 वर. तर प्रियेश या षटकात तेवढासा प्रभाव त्याचा दिसला रे, कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी नो बॉल सुरुवात केली, पण इथे मात्र चेंडू अगदी चांगल्यापैकी हाताळत आहेत. आणि या षटकात चांगली ही गोलंदाजी करताना षटक संपलं गेलं. अंतिम काही चेंडूवर चांगली गोलंदाजी करत आपलं एकमेव षटक इथे पण पाहिलं, पहिल्या षटकाचा जो खेळ संपवला, कारण एका गोलंदाज 2 षटकाचा मुभा आहे. त्यामुळे बघूयात कुठे की एक जो गोलंदाज आहे त्याला 2 षटकं कुठल्या गोलंदाज मिळतील. तर आज आपण पाहतोय निखिल वाघे सरांचं इथे आगमन होतं आहे, नक्कीच त्यांचं देखील स्वागत असेल. गेल्या वर्षी देखील त्यांनी आपल्या या स्पर्धेकरता खास विशेष दिला होता, वेळ दिला होता, आणि आज देखील वेळ आपलं शेड्यूल सावरत ते आज या स्पर्धेत उतरलेत, या स्पर्धेत आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या भगवा कर्नाटकामध्ये. अर्थात धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा जी आपण पाहतोय त्यातील हा 4था दिवस आहे आजचा. आज मात्र आपण वाडा क्रिकेट असोसिएशन असलेले संलग्न संघ जे सतत 3 दिवस आपण पाहतो खेळताना, परवाच्या दिवशी सुरुवात झाली, त्यानंतर हा दुसरा दिवस, आजचा तिसरा दिवस, असे राखीव दिवस ठेवले होते 3 दिवस. पहिला दिवस आपण पाहिला तर या स्पर्धेचा तो खास मात्र इथल्या परिसरासाठी होता, आंबेडकर आणि आगई विभागासाठी होता. तर एकंदरीत 2 संघ जे क्वालिफाय झालेत, पहिल्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी पाहिलं असेल तर आई गावदेवी पिंपळास संघ, केदारनाथ पिंपळास संघ जो थेट पोहोचला होता सुपर 6मध्ये. आणि कालचा दिवस पाहिला तर काल देखील आपण पाहिलं असेल FDC सारख्या मात्र पण संघाला अगदी अंतिम मोमेंटला पराजित करत गुड 11 भोसरी संघाने अगदी क्वालिफाय झाला होता, 6वा संघ म्हणून, किंवा आपल्या एकंदरीत 6 संघांमध्ये सहभाग त्यांनी मिळवला होता. इथे मात्र पुढच्या चेंडूला अगदी पुन्हा एकदा जमिनीला मारला फटका, अगदी चांगला क्लास फटका पाहायला मिळतो. अगदी चेंडू निघतो इथं डीप एक्सकवरला, तिथे शतरक्षक चेंडू आडो त्यांच्या फील्ड करेपर्यंत 2 धावा. बघा आज खरं पाहिलं तर विपुल पाटील खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत आणि संघाला त्यामध्ये चांगल्यापैकी धावसंख्येमध्ये आता जाता आलं आहे. आतापर्यंत पाहिलं तर या षटकातले देखील 2 चेंडू संपलेत. पियुष जी आपण गोलंदाजी पाहतोय, अगदी पियुष एक नवा चेहरा या संघामध्ये.
पाहायला मिळतो. एक चांगली गोलंदाजी करणार हा गोलंदाज आणि पुढच्या चेंडूला एक चांगला फटका मारला अगदी 30 याच्या डोक्यावरून चेंडूला सीमे पार केला आणि तवाचा हा चौकार आला. तर एक चांगल्यापैकी सकाळच्या सत्रात चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते ती आरपी लाईन वाडा संघाकडून. आणि विपुल आज विशेषतः अगदी पुढे अग्रेसर आहेत या सामन्यामध्ये की ज्यांनी चांगल्या इथे धावा करण्याचा मनसुबा ठेवला आहे आणि त्यामुळे अगदी एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढताना पोहोचती आहे. ती आत्तापर्यंत 16 धावा, बिनबाद 16 धावा. कालचा दिवस पाहिला असेल तर काल FDC कुडू संघाने सर्वाधिक धावा केल्या होत्या, 77 धावांची एक सुंदर खेळी केली होती. आणि परवाच्या दिवशी देखील 77 धावा SBP खुपरी संघाने केल्या होत्या, म्हणजे हायेस्ट स्कोर केला होता तो या स्पर्धेतला 5 षटकामधून. परंतु आता मात्र बघूयात आजच्या दिवशी अशा प्रकारचा रेकॉर्ड होईल का. परंतु दरम्यानला चेंडू फेकाफेकीमध्ये आपण पाहिलं असेल की खराब प्रदर्शन ते पाहायला मिळते बिलोशी संघाकडून फिल्डिंगच्या बाबतीत. चेंडू इकडे तिकडे फेकला गेला आणि त्याचा फायदा घेता फलंदाज अगदी आरामातरित्या धावा इथं पूर्ण करतायत. एकच धाव घेतली गेली, असं वाटलं होतं की धावा मिळतील जास्ती, परंतु एकच धावेचं समाधान व्यक्त केलं गेलं आणि या एकेरी धावेच संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 17 वर. तर बघा बिलोशी संघ इथे मैदानात फिल्डिंग करतोय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय त्यांचे स्कोरर देखील आपल्याला इथे सहकार्य देत आहेत. तर अभिनव पाटील आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने नक्कीच बिलोशी संघाची ताकद वाढली गेली आहे, त्यांच्या खेळाने वाढेल. आणि हा पुढचा चेंडू एक चांगला फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेतून झेलला गेला आहे. अतिशय एफर्ट चांगले लावले गेले तर 100% मी म्हणेन सुंदरसं क्षेत्ररक्षण झाला आणि खरोखर षटकार थांबवला, पण तो विकेटसुद्धा आली आणि खरोखरच कौतुक करावं गेलं या फिल्डिंगचं. अतिशय सुंदररित्या एफर्ट चांगले लावले गेलेत. तर बंटी सुरेंद्र पवार आपण बघतोय ज्यांनी एक सुंदर हा झेल घेताना अगदी एक्सलंट दाखवला, आपल्या खेळाचा सुंदर क्षेत्ररक्षण नमुना दाखवला, पेश केला आणि संघाची एक महत्त्वाची विकेट पाहतो आपण. इथे मात्र संघातील एक पहिला फलंदाज माघारी परततोय, रुपेश लोखंडेसारखा एक तगडा फलंदाज इथे लवकर बाद झाला आहे, त्यामुळेच एका चांगल्या झेलने इथे पहिली सफलता मिळत आहेत. सुरेंद्र पवार यांनी झेल घेताना पियुष यांना ही सफलता मिळाली. तर या षटकातला अंतिम चेंडू, पहिला सामना आपण इथे सध्या पाहतोय या दोन संघांमध्ये आरपी लाईन वाडा वर्सेस SB बिलोशी या दोन संघांमधली ही लढत. प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि हा निर्णय निश्चितच बऱ्यापैकी आता सिद्ध करू लागलेत हे त्यांचे सर्व खेळाडू, विशेषतः गोलंदाज देखील खूप चांगली भूमिका इथे पार पडत आहेत. आणि या षटकातला आता आयुष यांचा पुढचा चेंडू, पियुष यांचा हा पुढचा चेंडू, अंतिम चेंडूचा खेळ बाकी इथे. सामना इथे करतील नवीन फलंदाज ऐनुल शेख. तर एक चांगला इथे लेंथ होती, चांगल्यापैकी चेंडू हाताळला गेला आणि षटक संपलं गेलं. त्याचबरोबर 2 षटकाचा खेळ संपतोय. या 2 षटकात समाप्तीनंतर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना 1 गडी बाद 17 धावा असं ही सध्याची स्थिती आपण पाहतोय ती आरपी लाईन वाडा संघाकडून. तर दरवर्षी काहीतरी पण वेगळं चित्र पाहत असतो या स्पर्धेमध्ये, भगवा कडकामध्ये. आणि यंदा देखील अनेक त्यांनी प्रयोग केलेत, अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही स्पर्धा जी पाहत पण आपल्या भेटीला आली. गेले कित्येक दिवस आपण या स्पर्धेचा प्रतीक्षा करत होतो. अनेक प्रेक्षकांना अगदी निश्चितच आनंद दिला या स्पर्धेने. आणि आज या स्पर्धेचा हा 4था दिवस आहे. पहिल्या दिवशी एक सामना जो बाकी राहिला होता निश्चितच तो आपण उद्या खेळवणार आहोत, उद्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळी ठीक 9 वाजता. कारण पहिल्या दिवशी 14 संघ होते, परंतु प्रत्येक दिवशी नंतर आपण 10 संघांना सहभागी करून घेतले आणि कालचे परवाचे सामने अगदी व्यवस्थितरित्या पार पडले गेलेत. आज देखील 10 संघ आहेत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे आज देखील स्पर्धा तशाच प्रकारे अगदी व्यवस्थितरित्या पार पडली जाईल. आणि नवीन आता षटकात सुरुवात जी होती आहे, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रियेश यांना आमंत्रित केलं गेलं, त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ती संघाने या षटकाला सुरुवात करताना अगदी वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक घेऊन सामना करतात. विपुल आज चांगल्यापैकी खेळत असताना सामना करतील पुढच्या चेंडूचा. या षटकातील पहिला चेंडू थोडासा बाहेर पडतो असं पाहून पंचांनी आपले हात समांतर दिशेत नेताना एक अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 वर. तर धावसंख्या निश्चित वाढवायला गेल. काल आपण पाहिलं असेल की काल 77 धावा करून देखील त्याचा पाठलाग बऱ्यापैकी प्रतिस्पर्धी संघाने केला होता. जवळपास 60-62 धावा त्यांनी केल्या होत्या त्या सामन्यामधून. तर त्यामुळे आपल्याला निश्चितच 50+ धावा आवश्यक असतील. इथे मात्र चेंडू हवेत सोपा झेल इथे सुटला गेला. एक चांगल्यापैकी झेल घेण्याची संधी होती, परंतु ही संधी दवडली गेली. कारण थोडंसं मला वाटतं खेळाडूंनी लक्ष दिलं नसावं तिथल्या क्षेत्ररक्षकांनी आणि अगदी इझिली घेण्याचा प्रयत्न चेंडू निसटला हातातून. त्यामुळे तर जीवदान लाभलं. या जीवदानाचा देखील आता फायदा विपुल यांना मिळेल का? कारण संघाची धावसंख्या 1 ने वाढली गेली आहे आणि धावसंख्या तर 19. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे किंवा सुरुवात जी झाली होती या षटकामधून, त्यातील प्रियेशचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना यावेळेस करतील ते ऐनुल शेख. ऐनुल यांचं गेल्या 2 वर्षाचा जर कार्यक्रम पाहिला तर खूप गेल्या वर्षी अतिशय फॉर्मामध्ये होते हा खेळाडू. यंदा मात्र थोडंसं स्ट्रगल करतायत. पुढच्या चेंडूला अगदी हवाळपणे चेंडूला टॅप केला, पुश केला गेला
की ज्यावर थोडंसं मिसफिल्डिंग याचा फायदा घेताना लगेचच 2 धावा बघा तिथे निखिल होते आणि थोडंसं उशिराने चेंडू फेक करतायत तोपर्यंत त्याचा फायदा मात्र नक्कीच करून घेतला आयनुल शेख यांनी आणि संघाला 2 धावा मिळवून देत आहेत. त्याचबरोबर धावसंख्या पोहोचते ती 21वर 21. तर 1 बाद 21 एक मात्र फलंदाज आपण पाहिलं असेल रुपेश लोखंडे जे बाद होते संघासाठी त्यांनी योगदान दिलं 2 धाबांचं आणि त्यानंतर आता विपुल एक चांगली खेळी करत असताना त्यांना साथ मिळते आहे ते आयनुल शेख यांची. या षटकात प्रियेश तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अगदी उजव्या हाताचा एक चांगला त्यांचा गोलंदाजी आपण पाहतोय की एक वेगळी ॲक्शन आणि कित्येक वर्ष आपल्या संघासाठी SP बिलोशीसाठी खूप चांगले त्यांची प्रदर्शन राहिलं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी देखील चांगल्यापैकी त्यांनी कामगिरी केली आहे. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र लॉफ्ट हँड फटका नक्की चेंडू अगदी पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार उत्तुंग षटकार जातोय सरळ स्टेडियमच्या बाहेर आणि बंटी पाटील आपण पाहतोय खरा अभि पाटील सर्वांचेच नक्कीच ज्यांनी इथे बक्षीस लावलं आहे ते खेळाडूंसाठी खास विशेषतः आपण पाहतोय जे प्रेक्षकांसाठी की षटकार टोकाणी 100 रुपये कमवा जे झेल घेतील प्रेक्षक वर्ग त्यांच्यासाठी मात्र ते 100 रुपयाचं रोख पारितोषिक काल एका प्रेक्षकाने मात्र हे बक्षीस पटकवलं होतं. तर डॅशिंग बंटी यांच्याकडून हे बक्षीस आहे अभि पाटील यांच्याकडून. दरम्यान हा षटकार जो आला सगळ्यासाठी एक पहिला षटकार पाहायला मिळाला आयनुल शेख यांच्या बॅटमधला एक खणखणीत आणि सुंदर असा षटकार. या षटकाने संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचते फलकावरती 27वर 27. आता कुठे ते नक्कीच विचार करतात वाडा संघाचे हे दोन्ही फलंदाज की आपल्या धावा आता एकवटायचे आहेत चांगल्यापैकी धावा आता पुढे न्यायचे आहेत. तर आता इथूनच अग्रेसर व्हावं लागेल चांगल्यापैकी फटकेबाजी करावी लागेल आणि हेच धोरण स्वीकारताना अगदी चांगला स्ट्रोक आला आहे. तो आयनुलच्या बॅटमधून षटकात चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज थोडेसे फिल्डिंगमध्ये तब्दिली करत आहेत बदल करत आहेत आणि त्यानंतर षटकात हाताळतील तो चौथा चेंडू प्रियेश पाटील. तर अगदी पाहतो आपण बिलोशीकर देखील एक चांगल्या स्पर्धा नेहमीच आयोजित करत असतात. नुकतीच त्यांची देखील गावची स्पर्धा संपली त्या अगोदर आपण 2 वर्ष सातत्याने पाहतोय चांगल्यापैकी त्यांनी नाईट क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केल्या गेल्या. आणि पुढचा चेंडू इथे मात्र अगदी सुपर झेल अतिशय चांगला झेल मी म्हणेन क्षेत्ररक्षक अगदी तयारच होते चेंडू आडव्यासाठी झेलण्यासाठी पॉईंट रिझनला आणि फटकवण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या वरच्याकडे लागून घेतो आयनुल शेख मात्र बाद होत आहेत आणि संघाला हा दुसरा मात्र नक्कीच विकेट गमवायला लागते. 2 गडी बाद झाले संघाचे आतापर्यंत 2 बाद धावसंख्या पाहिली तर फलकावर थांबली गेली 27. मात्र अक्षय कोकाटे आपण पाहतोय मैदानात जात आहेत नवीन फलंदाज एक हा ठेवलेला फलंदाज म्हणजे नेहमीच त्यांना जाणलं जातं की आक्रमक शैलीसाठी. आता मात्र बघूयात संघासाठी कशा प्रकारे इथे खेळ करतील कारण नुकतेच तिथे विकेट गेली आयनुल सारखा एक चांगला फलंदाज बाद झाला आणि 2 चांगले फलंदाज बाद झाले तर रुपेश लोखंडे सुरुवातीला बाद झाले आता आयनुल बाद झाले. अशा 2 फलंदाजांच्या बाद होण्याने संघावर थोडीशी परिस्थिती नाजूक बनली कारण एका बाजूला आपण पाहिलं विपुल पाटील मात्र एक किल्ला लढवत आहेत संघासाठी तो मैदानातून पण दुसऱ्या बाजूला त्यांना साथ लाभली नाही. आतापर्यंत 2 फलंदाज त्याच्यासमोर बाद झालेत त्यानंतर आता तिसरा फलंदाज त्यांना जोडीला येतोय तो मैदानातून अक्षय कोकाटे. तर त्याच्यावर संघाला नक्कीच भरोसा ठेवावा लागेल चांगल्यापैकी धावा करतील या हेतूने. तर षटकातील आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भूपेंद्र भोईर आपण पद्धत स्वर्लेख पंचाच्या भूमिकेत सध्या आपण वावरताना पाहत असाल या सामन्यामध्ये चांगल्यापैकी आयोजक म्हणून त्यांनी देखील काम केलं आहे. निखिल पाटील स्वतः आपण पाहतोय या स्पर्धेच्या सर्व काही गोष्टीकडे लक्ष असतं त्यांचं ते स्वतः या आयोजन कमिटीचे सध्या अध्यक्ष आहेत. तर या षटकात पुढचा चेंडू इथे आल्याला सुरुवात करताना एका मोठा पटकवण्याचा प्रयत्न चेंडू हवेत राहिला आणि अभिनव पाटील आपण बघतोय एक चांगला झेल घेत असताना तिथे आल्या पावली माघारी परतवलंय अक्षयंना आणि विकेट क्रमांक 3 मात्र परतीच्या प्रवासाला एक चांगली गोलंदाजी पडलं ते लयबद्ध मारा अगदी अचूक टप्प्यावर मारा करत असताना आता प्रियेशांना 2 सफलता लागोपाठ मिळाल्यात आणि आता हॅट्रिक करण्याची संधी या स्पर्धेमध्ये आपण हॅट्रिकसुद्धा पाहिली होती विकेटची परंतु आज मात्र बघूयात पहिली हॅट्रिक इथे होईल का. तर लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करून निश्चित वाडा संघाला थोडंसं काबूत ठेवलं आहे थोडंसं रोखून ठेवलं गेला. तर यामुळेच आता उमेश लोखंडे यांना यावं लागतं मैदानामध्ये. तर उमेश हे हॅट्रिक हुकवतील का बघूया. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करून खरोखरच एक चांगले कामगिरी इथे पण पाहतोय प्रियेश यांची ती SP संघाकरता. पण तो अक्षयने देखील नाराज केला संघाला कारण फटकावण्याचा प्रयत्न त्यांचा एक मोठा फटका मारून पण सुरुवात करायची आहे इथून यांनी फटकावला जाऊ चेंडू अगदी बॅटवर व्यवस्थित मिडल झाला नाही मधोमध बसला नाही आणि चेंडू हवेत राहताना अभिनव यांनी आपलं काम केलं आहे. अभिनव पाटील यांनी जे लॉगॉनला चांगल्यापैकी क्षेत्ररक्षक आहेत. तर सगळची धावसंख्या देखील थांबली गेली आत्तापर्यंत 27 धावा आणि आता हॅट्रिकचा चेंडू असेल या षटकातून बघूयात अंतिम चेंडू देखील हाताळण्यासाठी प्रियेश सज्ज होत आहेत. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू उमेश यांना इथे मग त्यांची हॅट्रिक काय होऊ दिले चांगल्यापैकी हा संयमाने चेंडू खेळून काढला आणि लगेच आपली एक धाव पूर्ण करतात. षटकाचा देखील खेळ संपला गेल्यापर्यंत एक चांगल्या षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकं संपतायत. धाव फलकावर जर पाहिलं
तर आतापर्यंत प्रथमतः बॅटिंग करताना आरपी लायन वाड्यासंघाची धावसंख्या 28 लागलेली. एकंदरीत 3 गडी बाद झाले, 3 बाद 28 धावा. जवळपास विचार जर केला तर या 3 षटका समाप्तीनंतर 9च्या गतीने धावा आल्यात, 9.33च्या गतीने 28 धावा लागल्यात धावफलकावर आणि त्यासाठी 3 गडी गमावले संघाने. परंतु अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बघूया त्या 2 षटकामध्ये कशा प्रकारचं इथे धावपेच असेल, कशा प्रकारची रणनीती असेल, ती वाडा संघाची विशेषता आपण करतोय. वाडा संघाला एक चांगला स्कोर उभा करणं गरजेचं आहे, कारण विलेज संघ यंदाच्या जर सीझनमध्ये पाहिला तर अतिशय फॉर्मामध्ये आहे. 3 टुर्नामेंट्स त्यांनी जिंकल्यात, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की यंदाचा हंगाम त्याच्यासाठी खूप चांगला जातोय आणि या स्पर्धेत देखील त्यांची चमकदार कामगिरी इथे पाहायला मिळते सध्या गोलंदाजीमध्ये. परंतु दीक्षित यांची सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. अतिशय अचूक टप्प्यावर मारा करताना चेंडू सरळ नेला एसटी मागे डॉट स्वरूपात. तर इथे बघूयात उमेश कशा प्रकारचे पुढे खेळ करतील, कारण गरज आहे संघाला. यायचा चांगला फटका, मात्र अगदी उंचावून मारण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची गाठली, लांबी कमी असल्यामुळे तिथे क्षेत्ररक्षणाने अचूकतेने झेल टिपला. आणखी एक विकेट मात्र अशा फटकेबाजी नादात बाद होते. संघाला आता पर्याय सुद्धा नाही राहिला, कारण जर धावा वाढवायची तर अशा प्रकारचे फटके खेळणं आवश्यक असताना हा प्रयत्न जर थोडासा अपुरा राहिला आणि उमेश लोखंडी देखील माघारी परत आहेत. संघाचा 4था गडी बाद. दीक्षितांना मिळणार ही पहिली सफलता आपण पाहतोय आणि चांगल्यापैकी गोलंदाजी होत असताना अगदी पहिल्या षटकात पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, 1 विकेट गेली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकात 11 धावा देताना 2 गडी बाद झाले होते. असे कधीत 3 फलंदाज सुरुवातीला बाद झाले, पण आता 4था गडी बाद करताना दीक्षितांना ही सफलता आली. पियूषने 1 गडी बाद केला, त्यानंतर 2 फलंदाज बाद केले होते, ते प्रियेश पाटील यांनी नुकताच 1 फलंदाज बाद केला आहे, तो दीक्षितने. म्हणजे प्रत्येक गोलंदाज इथे यश मिळालेलं असंच म्हणावं लागेल. ते SP बिलोशी संघाकरता म्हणजे चांगल्यापैकी त्यांनी जे नियोजन केलं होतं या सामन्याचं, विशेषतः आपण त्यांनी ज्या पद्धतीने सामन्याची आखणी केली होती की आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आणि त्यानंतर काय करायचं आहे ते अगदी त्यांनी ठरवूनच मैदानात उतरले होते. त्याप्रमाणे त्यांचा गेम सध्या चालतोय मैदानातला. तर आता नवीन फलंदाज मैदानातून आलेत अंकुश गुप्ता, त्यांच्यावर आता जबाबदारी पुन्हा एकदा येते. प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल ती सामन्यातली बॅटिंगमधली. अशा वेळेस मात्र अगदी पुन्हा एकदा आपला चांगल्यापैकी गोलंदाजी दाखवली आहे. ती गोलंदाज दीक्षितने लगातार 2 चेंडू खूप चांगले हाताळले, परंतु 3 चेंडू संपले गेलेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर 2 डॉट आला होता, म्हणजे 3 चेंडू सुरेख हाताळले करताना एक चांगल्यापैकी सुंदर ही गोलंदाजी. इथे मात्र अगदी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्विच हिटचा प्रयत्न चालला होता, परंतु अशा वेळेस मात्र अशा प्रकारचे फटके खेळून चालणार नाही, कारण सगळ्याला मोठे फटक्यांची आवश्यकता असताना आपण पाहतोय की तिथे चुका मात्र फलंदाज करत असताना. आणि धावसंख्या पाहिली तर थांबली गेली, स्थिरावली गेली आहे, ती 28 धावा. तर इथे आपले प्रमुख मान्यवर पंच देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक पुन्हा एकदा स्वागत. वंडारी सर असतील, बाळा पवार सर असतील, योगेश सर असतील, या सर्वांचं स्वागत आपण करतोय. दरम्यातल्या पुढच्या चेंडूवर मात्र आक्रमण झालं आणि सुरेखरित्या अटॅक करताना चेंडूला पाठवले तर सर्व सीमे पलीकडे षटकार. संघाला ज्यावेळेस आवश्यकता होती यावेळेस मात्र अंकुशाचा एक चांगला फटका इथे येतोय. मगाशी त्यांनी जरूर इथे षटक संपली गेली. या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना एक महत्त्वाची विकेट घेतली होती दीक्षितने आणि षटक आपलं संपवलंय. परंतु त्यानंतर पाहिलं तर 4 षटकाचा खेळ संपला. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर वाडा आरपी लाईन संघाने सुरुवातीला चपट पाहिलं असेल, धावा ज्या केल्या आतापर्यंत जे 35 धावांपर्यंत आपली मजल नेली आहे ती पहिल्या 4 षटकामध्ये. म्हणजे बऱ्यापैकी स्कोर जरी नसला तरी पण फायटिंग मॅच होऊ शकते. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी. अंतिम षटकामध्ये त्यांचे थोडेसे वेगळे विचार असतील, कारण अंतिम षटकात फटकेबाजी आता आवश्यक असणार आहे. धावा जर वाढवायचे आहेत, साधारणतः 50च्या आसपास जर जायचं आहे तर तुम्हाला या षटकात चांगल्यापैकी धावा एकवटाव्या लागतील. 50+ मनसुबा नक्कीच ठेवला असेल सगळ्यांनी. तर प्रत्येक गोलंदाज इथे विकेट घेऊन चांगल्यापैकी सगळ्याला साथ दिली. परंतु अंतिम षटकाला तर सुरुवात आहे. निखिल पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर असतील, निखिल पाटील. बघा या संघामध्ये अगदी चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलूंचा भरणा असलेला संघ आहे. जसा वाडा संघ आहे त्याप्रमाणे बिलू संघाकडे देखील अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. तशाच प्रकारचा हा मात्र निखिल पाटील आपण पाहतो एक दर्जेदार गोलंदाज. अंतिम षटकाला सुरुवात करतायत, स्लॉगरला सुरुवात करतायत, हाणामारीच्या षटकाला सुरुवात करतायत लेफ्ट हँड माऱ्याने. आणि पहिला चेंडूवर स्विच हिटचा फटका, चांगला फटका मारला गेला. नक्की चेंडूचा पाठलाग तर होतोय, पण तो चेंडू थांबेल का? तर निश्चित बाउंड्री पासून चेंडूला थांबवलं गेलं.
आणि ज्यावर फलंदाज दुसऱ्या धावेचा विचार करत होते, परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद होतील ते विपुल पाटील, ज्यांनी अगदी बराच वेळ इथे सामन्यातून मैदानात तक धरला होता, चांगल्यापैकी फायटिंग करत होते. परंतु इथे मात्र धावा घेण्याच्या नादात आपली विकेट त्यांना गमवावी लागते, कारण आपल्याला त्यांनी अंकुश थांबवण्याच्यासाठी मात्र आपली स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली, त्याग केला आपल्या विकेटचा. आणि त्यामुळे संघाचा आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय, परंतु एक धाव जोडली गेली संघाकरता आणि एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 36वर 36. तर गणेश गायकवाड एक खेळाडू आज पण मैदानात चांगल्यापैकी मजबूत वाटणारी, कागदावर तर मजबूत वाटत होती बॅटिंग ती वाडा संघाची, परंतु प्रत्यक्ष मैदानात थोडीशी कोलमडली असं म्हणा गेल. जो कॉलॅप्स झाला त्याचा धावसंख्येचा जर आपण आलेख जर पाहिला किंवा त्याच्या जर क्रमवारी पाहिली ती क्रमवारी थोडीशी बदलली गेली आणि त्यामुळे कदाचित काय त्यांच्या क्रमवारीत देखील थोडा फरक पडल्याने त्यांच्या बॅटिंगवर देखील फरक पडला. इथे मात्र चेंडू फाईन लेगला फटकवला गेला, तिथे निश्चित चेंडूचा पाठलाग होतोय. थोडासा चढावाचा भाग जरी असला तरी चेंडूला थांबवणं सोपं झालं आणि त्यावर फलंदाज 2 धावा अगदी आरामात पूर्ण करतायत ते अंकुश. या 2 धावांनी संघ आता पोहोचतोय फलकावर, तो 38 या धावसंख्येवर. तर आतापर्यंत पाहिलं तर 5 फलंदाज माघारी परतले, संघाचे 5 बाद 38 अशी सध्याची ही धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ चालत असताना या षटकातून निखिल यांचे 2 चेंडू संपल्यात, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू जर 2 मोठे पटके आले तर धावसंख्या निश्चितच 50 पर्यंत जाऊ शकते. मात्र कमी गतीचे चेंडू आपण फलंदाज त्यावर बादची घोषणा पंचांनी केलेली आणि विकेट मिळते. अजून एक फलंदाज माघारी परतोय संघाचा, नंतर देखील यांना देखील संबंध आली, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने इथे विकेट घेतलेली आहे. तर 6वा गडी बाद होते संघाचा, 6 बाद 38 धावा. संघ मात्र नक्की थोडा मुश्किलमध्ये आहे, कारण जी बॅटिंग आज त्यांची सफल झाली नाही किंवा जास्त बॅटिंगला पहिल्यापासूनच एकामागोन एक धक्के देत राहिलेत ते बिलोशीकरांचे सर्व गोलंदाज आणि त्यामुळे त्यांना स्थिरावणं कठीण झालं आणि त्यामुळे एक फलंदाज बाद होत असताना संघाची परिस्थिती जर पाहिली आतापर्यंत तर थोडीशी बिकट झालेली, कारण 6 बाद 38 धावा संघासाठी निश्चितच तेवढ्याच्या पुरेशा नसतील. परंतु वाडा संघ लढवई वृत्तीचा खेळाडूंचा संघ आहे, त्यामुळे निश्चितच बघूयात अजून जे काही चेंडू राहिलेत त्या चेंडूंवर धावा 3 चेंडू बाकी आहेत, त्या 3 चेंडूवर अजून धावा आवश्यक असतील संघाला. अंतिम षटक जे आपण जे पाहतोय त्या षटकातील 3 चेंडूचा खेळ असून शेष तर निखिल यांचा अतिशय चांगला पवित्रा चांगली कामगिरी आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज विजय जे सामना करतील पुढच्या चेंडूचा, लेफ्ट हँड मार लेफ्ट हँड गोल फलंदाज आणि ते मात्र यष्टीरक्षक देखील चांगले चेंडूवर, परंतु दरम्यान एक धाव जी येते धावसंख्येत भर करताना लेग बाय स्वरूपात पंचांनी इशारा दाखवला आहे आणि त्यामुळे एक धावेने संघाची धावसंख्या 39. 6 बाद 39 धावा, 2 चेंडू अजून बाकी आहेत. तर बघूयात या 2 चेंडूमध्ये गणेश गायकवाड ज्यांच्यावर मोठी भिस्त असेल संघाची, कारण मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहीर असलेला हा फलंदाज आहे. अगदी काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आपण पाहिलं तर गणेश अगदी आघाडीला यायचे फलंदाज करण्यासाठी संघाला. इथे मात्र अगदी खोलवर टप्प्या चेंडू फलंदाजांना असा चेंडू अगदी पूर्णपणे फसवून निघतोय मागे. चांगला चेंडू अगदी बुंदाट चेंडू मारावा गेला, यारकडलेचा होता आणि अगदी बुद्धी कौशल्य दाखवलं आहे निखिलेने. चेंडू टाकताना अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला, शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडू देखील तेवढासा फायदा घेतला, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी विचार होतोय आणि 2 धावा अगदी सहजतेने मात्र पळून काढताना इथे इनिंग संपुष्टात येते. एकंदरीत इनिंग डाव संपला गेला असं म्हणता येईल, कारण पहिल्या डावाचा आपण खेळ पहिला 5 षटकं संपली गेली. वाडा संघाने मजल मारली धाव फलकावर, ती 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष असेल विजयाकरता. तर आपले जे आलेले सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय बिलोशी गावावरून, ते राहुलजी भोईर साहेब, त्यांचा पण इथे सन्मान करतोय, स्वागत सन्मान करतोय. तर नक्कीच आमच्या आयोजकांना विनंती आहे, स्वतः मी निखिल सरांना विनंती करेन की आपल्या शुभ असते पण या पाहुण्यांचं इथे स्वागत करावं. अतिथी देवो भव ही आपली महाराष्ट्राची भारताची परंपरा आणि त्यामुळे आपण त्या परंपरेला जतन करताना आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी राहुलजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागत करण्याकरता मी निखिल पाटील सरांना विनंती असेल, आपल्या या स्पर्धेच्या आजच्या या स्पर्धेच्या आयोजकांचे अध्यक्ष आहेत या आयोजन कमिटीचे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र अगदी शॉल देऊन या स्पर्धेत आपण पाहतोय त्यांचा सन्मान होतोय, व्यासपीठावर त्यांचा स्वागत सन्मान होतोय. तर नक्कीच सर आपण इथे उपस्थित झालात या स्पर्धेकरता आणि तुम्हाला एक आठवण म्हणून आम्ही या स्पर्धेची गोड आठवण देतोय. सन्मानचिन्ह त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक देऊन तुम्हाला सन्मानित करतोय. खूप खूप तुमचं स्वागत, खूप खूप तुम्हाला धन्यवाद या स्पर्धेत आपण इथे आल्यात त्याबद्दल आणि या कमिटीच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद. तर निश्चितच आपण पाहिलं असेल एकंदरीत इथे 5 षटकाचा खेळ संपताना
धावा केल्या होत्या 41 आणि 42 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानात उतरावं लागेल SP बिलोशी संघाला. अबीर 11 RP लाईन वाडा असं आपण या संघाचं नाव पाहत होतो. त्यांच्या विपक्षात मात्र SP बिलोशी अशी लढत इथे सध्या पाहायला मिळते. तर यानंतर जो सामना असेल तो DCC डोंगस्ते वर्सेस गौरापूर. चला दोन्ही संघ आपण कृपया लगेचच रिपोर्टिंग करा, कारण आज वेळेला महत्त्व आपण देतोय. काल आपण पाहिलं असेल 2 संघांना पेनल्टी लावल्या होत्या. काल एक संघ आपण वडवली संघ पाहिला असेल उशिराने आल्यानंतर यांना एक ओव्हरची पेनल्टी लावली आणि त्यानंतर एक दुसरा संघ तिसरा संघ आला होता त्यांना देखील 3 चेंडूची पेनल्टी लावली होती. म्हणजे आज पेनल्टी आज सुद्धा असेल. तर WC अंतर्गत जे संघ आहे त्यामुळेच आपल्याला पेनल्टी अगोदर सामोरं जावं लागेल याची कृपया नोंद घ्या. तर निश्चितच आम्ही इथे थांबतोय. नक्कीच आपण ऐकत राहा आणि पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम. आजचा हा 4था दिवस आहे. पहिला सामना आपण सध्या पाहतो. या 2 संघांमधला वाडा संघाने प्रथमतः बॅटिंग करताना केल्यात धावा त्या अबीर 11 RP लाईन वाडा संघाने त्या 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट घेत असताना मात्र सलामीचे 2 फलंदाज अभिनव पाटील आणि त्याच्यासोबत रुपेश पाटील ही जोडी मैदानात बिलोची संघाकडून येताना आपण पाहतोय. आपण कित्येक वर्ष पाहिलं असेल अभिनव पाटील यांना बिलोची संघाकडे अगदी सुरुवातीला आणि खूप वर्ष चांगल्यापैकी आपल्या घरच्या संघाची सेवा केली, परंतु नंतर काही दिवसांनी ते अगदी झिडकेला गेले आणि आता पुन्हा एकदा आपल्या माहितीची पुन्हा एकदा येत आहेत आपल्या गावच्या संघामध्ये खेळताना. आज नक्कीच या संघाची ताकद आपण वाढताना पाहतोय. तर निश्चितच आम्ही इथे थांबू आणि त्यानंतर अगदी निखिल वाकळे सर आले तिथे त्यांच्याकडे आपण माईक सुपूर्द करतोय. त्यांचं एक सुंदर आपण समालोचन इथे कित्येक वर्ष ऐकतोय आणि आज सर्व प्रेक्षकांना त्यांना ऐकायची संधी मिळेल. तर चला आपलं स्वागत असेल निखिल. धन्यवाद आदरणीय दिनेश पाटील सर, आपलं मनपूर्वक आपले देखील आभार. आणि धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर आयोजित भगवा करंडक 2025चा आजचा हा रविवारचा दिवस आहे. सुरुवात झाली आहे या क्रीडा स्पर्धेच्या अत्यंत दैदिप्यमान अशा पहिल्या सामन्याला. एका बाजूला SP बिलोशी संघ आणि त्या विपक्षामध्ये RP लायन्स. मॅचला होती सुरुवात, उत्तरार्धाची सुरुवात होती. पहिला गोलंदाज अंकुश आलेत. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. सरळ चेंडू वेगानं अंतर कापत चालला, निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारा करता 4 धावा इथे धावफलकावर कनेक्ट होतील. सकाळची सुरुवात आहे. अर्थातच कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सातत्यानं प्रारंभी विनंती करू. गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती. इथे पहा फलंदाजाच्या बॉडी पासून थोडासा अवे किंवा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अंकुश दामणे. गोलंदाजी मार्कवर आहे. वाडा संघाचं इथून नेतृत्व करतोय. धावसंख्येचं जर टार्गेट तुम्ही पाहिलं तर 42 धावसंख्येची गरज आहे आणि बिलोशी संघाला 42 धावा कंप्लीट करायच्या आहेत. सुपर बॉलिंग. आता प्रोजेक्टाईल मोशन जर पाहिली बॉलची, अंकुश वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू इथे डिलिव्हर्ड करतोय. गुडलँड टू गुडलँड गोलंदाजी होते. सरळ यष्टीरक्षक बॅकअप देखील प्रॉपर देत आहेत आणि एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या धावफलकावर कनेक्ट झाली आहे ती 4. समोर रुपेश आहेत आणि त्यांचा साथीदार अभिनय पाटील. या टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि क्रीडांगणावरती RP लायन्स देखील ताकद लावते. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटवर जाऊन प्रॉपर स्लाइस केला बॉलला. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी प्रॉपर टेक्निकली साऊंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना फलंदाज 4. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा इथे फायदा फलंदाजांना होताना दिसतोय, कारण 8 धावा 2 चौकार जरूर आलेत. म्हणजे जे इनफिल्ड लिमिट आहे त्याचा फायदा कुठेतरी फलंदाज करून घेतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अंकुश. ओव्हर दी स्टंप्स निघालाय आबिडकर सिटी एंडकडनं.
खोलवर टप्प्याचा बॉल होता, ट्रॅजेक्टरीत सेट करता आला नाही फलंदाजाला आणि त्याचा कुठेतरी फायदा गोलंदाजाला झालाय. स्वतःची इन फॉलो ॲक्शन किती स्ट्रॉंग त्याने तैनात केली ते आपल्याला देखील पाहायला मिळू शकतं. मेहनत आहे खरं तर क्रिकेटमध्ये, मेहनतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावांना जसा माणूस परिपूर्ण होतो तसा एफर्ट्स, तुम्हाला प्रयत्न इथे मैदानात टाकावेच लागतील तर आणि तरच तुम्हाला यश मिळेल. गोलंदाज निघाला. या षटकातला पुढचा बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. कमी वेगाचा बॉल, त्यावर टेक्निकली साऊंड पुन्हा एकदा. गली आणि पॉइंटच्या मधून बॅकवर्ड पॉइंटला अंतर अक्षरशः कापत असताना बॉल सरळ निघून गेलाय 4 धावांसाठी. या षटकामध्ये 3 चौकारांची खेळी सजवली आणि रुपेश वैयक्तिक 12 या धावसंख्येचं टार्गेट 42चा पाठलाग करत असताना इथे मात्र पहिल्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 लॉस ऑफ नन, एकही गडी न बाद होता बिलोशी संघ पोहोचलाय तो 12 या आकड्यावरती. अजूनही 30 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 18, परंतु आरपी लायन्स हा देखील माफ करा 24 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. सकाळचं सत्र आहे. बऱ्याचदा म्हणजे या वर्षाच्या मागच्या वर्षी जर आपण पाहिलं ना, बऱ्याचदा 4 षटकांचेच सामने व्हायचे. या वर्षीपासून आपण पाहतो की 5 षटकं मॅन्डेटरी केली गेली आहेत. म्हणजे जसं कार्य तत्पर आदरणीय जयेशजी पाटील अध्यक्षपदी जसे विराजमान झाले WCAच्या आणि लगेचच बिलोशी गावातच ती पहिली सुरुवात झाली. 5 षटकांचे मॅन्डेटरी सामने म्हणजे खेळाडूंना त्यांची गुणवत्ता दाखवता यावी किंवा प्रत्येक खेळाडूला वाव मिळावा आणि एक्सलन्स प्रत्येक खेळाडूचा एक्झिक्यूट व्हावा या अनुषंगानं खरं तर 5 षटकं म्हणजे एक चांगला निर्णय, अत्यंत दर्जेदार निर्णय इथे घेण्यात आला आहे. गोलंदाजी मार्कवर दर्पण फोडसे आलेत. षटक क्रमांक 2 अभिनय पाटील समोर आहे. ओव्हर द स्टंप्स आलेत. अकू टप्प्याचा बॉल, जो स्ट्रॉंग झोन आहे अभिनय पाटीलचा, त्या झोनमध्ये बॉल आला आणि सरळ चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये लॉफ्ट केलं त्यानं. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरच दर्पण फोडसेचं स्वागत अभिनय पाटीलनं केलंय. दोन्ही षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. खरं तर एक प्रदीर्घ कालखंड म्हणजे ज्यावेळी मी असेल किंवा अभिनय पाटील असेल, अनिकेत राऊत असतील, आम्ही ज्यावेळी कर्जत नगरीमध्ये असायचो, कर्जत, खालापूर आणि पनवेलचा पट्टा एक स्वतःच्या एक्सलन्सनं नावाचा दबदबा या खेळाडूंना निर्माण केला होता आणि व्यावसायिक खेळाडूंच्या गटात खरं तर अभिनयचं नाव तिथे उच्चांक गाठताना थोडासा बॅकफुटवर येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. त्यानंतर थोडीशी नाराजी देखील त्याने व्यक्त केली. इथे एक सिंगल रोटेट होते. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे ती 17 या धावसंख्येवर. विजयाकरता अजूनही पाठलाग खरं तर सुरू आहे. एकंदरीत 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. समोर रुपेश आहेत. दर्पण फोडसे निघालेत अबिडगर सिटी एंडकडनं. ओव्हर द विकेट आखू टप्प्याचा बॉल आणि त्याला ग्लान्स केलाय. बॉल चाललाय लॉंग लेगचं परिसीमा क्षेत्र इथे काबीज करत असताना चेंडू 4 धावांकरता आणि रुपेशच्या बॅटमधनं हा वैयक्तिक येतोय चौथा चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ऑनस्क्रीन. बॉल चाललाय मागच्या झोन मध्ये. लॉंग लेगचं क्षेत्र इथे कम्प्लिटली काबीज केलं चेंडूनं. यानंतर गौरापूर संघाचा कर्णधार आणि डोंगस्ते संघाचा कर्णधार, बोथ टीम कॅप्टन, आय रिक्वेस्ट यू, तुम्हाला विनंती केली जाते नाणेफेक करण्याकरता तुमचं स्वागत आहे. टॉस बॉक्समध्ये धर्मवीर प्रतिष्ठान अबिडगर तथा आनंद दिघे साहेब स्मृती चषक. थोडीशी कमी उंची ठेवली आता. प्लम झाला बॉल आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आरपी लायन्स संघाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडूंची गरज आहे किंवा विकेट टेकर गोलंदाजी इथे होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ब्रेक थ्रू दिला जाणार नाही तोपर्यंत दबाव हा निश्चितच आरपी लायन्स या संघावर इथे प्रस्थापित केला जाईल. आखू टप्प्याचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट. क्रीडांगणाच्या आतमध्ये हलक्या हाताने फक्त ढकललंय. गणेश गायकवाड त्या क्षेत्रात आहेत. आज खरं तर 5 षटकांमध्ये सर आरपी लायन्स संघाच्या 42 धावांचं टार्गेट उभं झालं. थोडेसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मी देखील राहुल भोईर यांच्याशी चर्चा केली की गणेश गायकवाडला अप्पर ट्रॅजेक्टरीजमध्ये का पाठवलं गेलं नाही. हा संघ ज्यावेळी आरपी लायन्स खेळला त्यावेळी गणेश गायकवाडने चांगली फलंदाजी जरूर केली आहे, परंतु आज थोडासा स्ट्रगल त्याच्या मार्फत होताना दिसला. इथे गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा खरं तर अभिनय पाटील ज्या क्षेत्रातून फलंदाजी करणं त्याचा स्ट्रॉंग झोन मानला जातो, परंतु त्याच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी होते. त्यामुळे इथे एक सिंगल रोटेट झाली. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर मूव्स टू 23 लॉस ऑफ 0. 23 आल्यात धावफलकावर. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरता फक्त 19 धावसंख्येची गरज आहे.
18 चेंडू आणि 19 धावा. खरं तर भगवा करंडक म्हणजे 28 ते 29 वर्षांची परंपरा. आणि ज्यावेळी धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे चरण या क्रीडांगणाला स्पर्श झाले आणि खरं तर अनंत तरे साहेब असतील, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ त्यावेळी झाला होता. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा. म्हणजे मी म्हणतो ना की एखाद्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी 5 वर्ष किंवा 2-3 वर्ष आयोजन करणं ही सोपी गोष्ट आहे. निरंतर सातत्य आयोजनामध्ये राखणं. आणि मी तर म्हणेन की सर 1990 नंतर 2000, 2010, 2020 म्हणजे तुमच्या जनरेशनचा हँडओव्हर आहे. आणि त्या जनरेशनचा हँडओव्हर जर कुठे आपण पाहिला तर याच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृती चषकामध्ये तब्बल 28 वर्षांची परंपरा निरंतर राखण्याचं काम या आंबेडकरकर वासियांनी केलं आहे. आणि हे फार मोठं महत्त्वाची ही गोष्ट आहे. इथे गोलंदाज तयार, हलक्या हातानं, जशी मागणी तसा पुरवठा आहे अभिनय पाटीलकडनं, कारण त्याला ठाऊक आहे. आणि इथे पहा 2 धावा कंप्लीट केल्यात हलक्या हातानं. म्हणजे सर ज्या वेळी कर्जत खालापूरमध्ये मोठ्या स्पर्धा व्हायच्या, SD ट्रॅव्हल्स नावानं किंवा तनिष्का 11 नावानं जेव्हा संघ तिथे खेळायचे किंवा चंदू 11 नावानं देखील अभिनय पाटील त्या संघाचा देखील बऱ्याचदा प्रभाग राहिला, एक वेगळी दहशत होती या 2 खेळाडूंची. आणि खरं तर याआधी अभिनय पाटील क्षेत्ररक्षण करत होते, लॉंगलेगचं क्षेत्र, तिथे चतुरचित्ता म्हणून त्याला ओळखलं जायचं. इतक्या वेगानं क्षेत्ररक्षणात देखील त्याची मेहनत असायची, फलंदाजीत देखील मेहनत असायची. अनेक सामने, मग 1 चेंडू 5 धावा असतील किंवा 1 चेंडू 6 धावा, अनेक सामने या खेळाडूनं आपल्या बॅटनं तळपवले. आणि तब्बल एका 2013 ते 14 या वर्षात 13 फायनल इनकन्सिस्टंटली, म्हणजे एका लाईनमध्ये 13 फायनल, तब्बल 50,000 ते 1 लाख रुपयांच्या पारितोषिकाचा विजयश्री करण्याचा जो मान होता तो या संघानं प्राप्त केला होता. म्हणजे मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही किंवा ती जिद्द मनामध्ये लागते, तशी जिद्द इथे RP लायन्सला निर्माण करावी लागेल. समोर कमी स्कोर जरी दिसला तरी देखील इथे लढावं लागणार आहे RP लायन्सला. आणि इथे फटका पहा, लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, भगव्याला सलामी देत असताना ठोकलाय. अत्यंत विस्फोटक फटका रुपेशच्या बॅटमधून येतोय. 6 षटकार. आणि त्याला पाठवलं 6 धावांसाठी. रुपेश पाटील देखील एक हुकमी एक्का आहे, पडद्याच्या मागचा खेळाडू आहे. बरेचसे बिलोशी संघ जेव्हा जेव्हा संकटात सापडलाय तेव्हा रुपेश पाटीलनं त्याची ताकद, मनगटातली त्याची जी नजाकत आहे ती दाखवली आहे. आणि इथे निश्चितच आल्या 2 धावा. या 2 धावांच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 34 या धावसंख्येवर. आणि या 34 धावसंख्येच्या अगदी विजयाच्या समीप येऊन ठेपलेत. आता जर आपण पाहिलं तर फक्त 8 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, डीपमध्ये गणेश गायकवाड स्वतः तैनात आहेत. आणि पहा थोडीशी हेराखेरी, इथे मात्र 4 धावा मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 ऑन स्कोर कार्ड. डोंगस्ते संघ आणि गौरापूर संघ ऑफिशियली तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. जय श्रीराम गौरापूर संघ इथं उपस्थित आहे. मी डोंगस्ते संघाला विनंती करतो की आपली उपस्थिती इथं अनिवार्य आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. इथे विजयश्री चौकार आणि रुपेश पाटीलची बॅट तळपली आहे या क्रीडांगणावरती. धर्मवीर चषक तथा भगवा करंडक 2025 मध्ये रविवारच्या दिवसातला पहिल्या सामन्याचा पहिला मानकरी ठरलाय SP बिलोशी हा संघ. मनकपूर्वक अभिनंदन. आदरणीय राहुलजी भोईर यांना विनंती केली जाते की टॉस बॉक्स आपल्या प्रतीक्षेत आहे, आपण या. मॅच नंबर 2चा नाणेफेक करण्याचा बहुमोल सन्मान इथं आपल्याला दिला जातोय. एका बाजूला DCC डोंगस्ते संघ आहे आणि एका बाजूला जय श्रीराम गौरापूर, म्हणजे खानिवली विभागातील एक संघ आहे, तर एक कुडूस विभागातील मातब्बर म्हणून ज्या संघाची ओळख आहे DCC, इट्स अ ब्रँड नेम. तर इथे आपण DCC डोंगस्ते संघाच्या कर्णधाराचं स्वागत करूयात. गौरापूर संघाच्या कर्णधाराला देखील इथे शुभेच्छा आहेत. राहुल भोईर यांना विनंती आहे. हेड्स इज द कॉल फ्रॉम डोंगस्ते अँड इट्स टेल. टॉस जिंकलाय तो गौरापूर संघानं. आपण वळूयात कर्णधाराकडे. सुजल भानुशाली इथे टॉस जिंकलेत. आपण काय म्हणाल टॉस जिंकल्यानंतर सकाळचं